नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जग झालंय सुन्न सुन्न, लोकांचे लागलेले आहेत, वांदे झालेले आहेत एकदम नेक्स्ट लेवल. कारण मार्केट पडलंय 350 पॉईंट. ओके, रिटेलर कधी नव्हे तो झाला होता लॉंग आणि मार्केटमधून घेऊन चालला होता पॉझिटिव्ह पोझिशन्स. ओके, तर ट्रेड डील झाली, हे झालं, सगळं झालं, दुनियादारी फार हॅपी हॅपी मुवमेंट सगळीकडे होत्या की रिटेलर घेऊन चालला होता पॉझिटिव्ह पोझिशन्स. पण मित्रांनो, आपण अर्ली वॉर्न केलं होतं की हे अजून तरी तेवढं मला कॉन्फिडन्स दिसत नाहीये की मार्केट लॉंग झालेलं आहे. ओके, मार्केट असं नेक्स्ट लेवल मूव्ह साठी रेडी नाहीये. हे ऑलरेडी मी डेटाच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला वॉर्न केलेलं आहे आणि ते सांगितलं होतं. ओके, तर काल परवाचा पण ओव्हरऑल डेटा हा निगेटिव्ह होता. ओके, तर त्या संदर्भातही मी तुम्हाला अपडेट केलं होतं. आणि काल तुम्हाला एक गोष्ट मी सांगितली होती कालच्या व्हिडिओमध्ये की काहीतरी मोठं संकट आहे. त्याचं रिझन असं होतं की ज्या ऑप्शनच्या ज्या प्राइजेस आहेत त्या चेंज झाल्या नव्हत्या. ओके, म्हणजे आयडियली ऑप्शन ज्यावेळी खाली गळतात त्यावेळी एटीएम स्ट्रॅडेलच्या प्राइजेस ह्या गळणे आवश्यक आहे, म्हणजे कमी होणे आवश्यक आहे. पण तसं काही झालं नव्हतं. तर एक भूकंप येणार होता ह्याची कल्पना मला ऑलरेडीच होती आणि आपले जे पार्टिसिपंट आहेत त्यांना पण होती. ते कालच ऑलरेडी आपण डिस्कस केलं होतं, त्याच्यावर डिटेलमध्ये बोलणार आहे मी. पण मित्रांनो, झालंय काय बघा, इथं झालंय धुमाकूळ, इथं झालेलं वाटोळ, सगळीकडे आहे ब्लड बाथ. ओके, पण मॅजिक बघा तुम्ही, आपला जो स्टॉक आहे तो पळालाय 20% वरती. ओके, 20% अप्पर सर्किट. याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं तुम्हाला अनालिसिस? ओके, अर्ली स्टॉक पकडलाय ह्या लेवल पासून आणि राईड केलाय कंटिन्यू दिवसभर. तर ह्या गोष्टी कशा शक्य होतात? ह्याच्यासाठी लागतो डेटाचे अनालिसिस. ओके, ह्याच्या पाठी कोण प्लेयर आहे, काय झालंय, काय घडलंय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पडतात आणि हे डेटाची पॉवर आहे मित्रांनो, नेक्स्ट लेवल पॉवर आहे. अजून एक सिक्रेट सांगतो तुम्हाला, डेटा काय असतो, थोडं सावंतर होईल, समजून घ्या. उद्या परवा सुट्टी आहे, त्या डेटावर आपण येणार आहे, डेटा कसा आलाय. त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट काय आहे, रिटेलरची सायकोलॉजी समजणे. ओके, तर डेटाची पॉवर समजून घ्या. झोमॅटो. ओके, झोमॅटो म्हणजे इटर्नल, इटर्नलचा जो शेअर प्राइस आहे त्याचा पी रेशो काय किती आहे बघा तुम्ही. ओके, आता मी डेटाची पॉवर तुम्हाला समजावतोय. झोमॅटोचा जो पी रेशो आहे ना, तुम्ही अवाक व्हाल की जिथे तुम्हाला 20-25चा पी रेशो आयडियल सांगितला जातो, तिथे झोमॅटोचा पी रेशो आहे 1134. ओके, आणि एवढ्या हायर लेवलला शेअर असताना सुद्धा जे इन्व्हेस्टर आहे ते त्याला व्हॅल्युएशन देत आहेत. ओके, इन्व्हेस्टर ह्याला व्हॅल्युएशन का देत आहेत याचं रिझन माहिती आहे, यांच्याकडे आहे डेटा. हे काय करतायत, हे फक्त डिलिव्हरी ऍप आहे. म्हणजे इथून ती वस्तू घ्यायची आणि इथं नेऊन द्यायची. तरी पण एवढ्या कंपनीला व्हॅल्युएशन काय? डाबर सारखी कंपनी एवढं वर्ष काम करते आणि एवढं वर्ष काम केल्यानंतर तिचं व्हॅल्युएशन बघितलं तर तुम्ही अवाक व्हाल आणि हिचं व्हॅल्युएशन बघितलं तर अवाक व्हाल. मोठ्या टाटा मोटर सारख्या, महिंद्रा महिंद्रा सारख्या अशा मोठ्या कंपन्या ज्यांच्या एकदम मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत. ओके, इंडस्ट्रीज इन द सेन्स मोठे मोठे गोडाऊन्स आहेत, मोठे मोठे फॅक्टरीज आहेत, आतमध्ये काहीतरी बनते, एवढे वर्कर्स आहेत. आणि ह्यांचं काय, एक ऍप बनवलंय आणि जे डिलिव्हरी पार्टनर आहेत ते स्वतःचीच गाडी वापरतात, फोन स्वतःचा वापरतात, सगळं इंटरनेट स्वतःचं वापरतात आणि इथून एक वस्तू घेऊन इथं देतात. तरी पण याला पी जो दिलाय तो 1134 दिलाय. ओके, मध्ये एक आलं होतं, जी कंपनी आपली लेन्सकार्ट, लेन्सकार्टचं व्हॅल्युएशन 200x आहे. ओके, म्हणजे 235 समथिंगचा पीई आहे त्याचा. एवढं हेवी व्हॅल्युएशन प्लॅस्टिकचे चष्मे बनवणाऱ्या कंपनीला का दिलंय? अशी काय गोष्ट आहे त्यांच्याकडे की जी इतर कंपन्यांकडे नाहीये? त्याच्या शेजारी जर सोन्याचं शोरूम जरी असेल ना, तरी त्याला एवढं व्हॅल्युएशन नसेल. ज्याचं ओन शॉप आहे, ओन त्याचं दुकान आहे, तरी त्याच्या शॉपची किंमत 34 करोड 35 करोड नसेल. म्हणजे त्यांच्या ऑन अन ॲव्हरेज जेवढं व्हॅल्युएशन आहे त्याच्या एका शॉपची किंमत 34 करोड आहे. तर हे का होतंय? तर हे होतंय डेटाचं. डेटा आपला जे आहे तो पॉवर आहे. मला अवंतर करण्याचं पार्ट असा की आपल्याकडं काही गोष्टी आहेत ज्या इतर रिटेल पब्लिककडे नाही आहेत आणि त्या गोष्टी आपल्याला बनवतात डिफरन्शिएटिंग आणि त्या गोष्टी आपल्याला घेऊन जातात नेक्स्ट लेवल. तुम्ही बघू शकाल इथे 2 दिवसापासून सांगतोय की पॉझिटिव्ह चेंजेस जरी दिलेले असले तरी
डेटामध्ये जी मेजर शिफ्ट आहे तो आलेला नाहीये किंवा डायरेक्शन जी आहे ती निगेटिव्ह नाहीये. काल एवढ्या मोठ्या अक्षरात डेटा निगेटिव्ह म्हणून सांगितलं होतं आणि एकदम क्लिअर कम्प्लीट डेटा निगेटिव्ह त्या ठिकाणी बघायला मिळालेला होता. तर उद्यासाठीचा जो डेटा आहे तो पण अशाच पद्धतीचा आहे मित्रांनो. हे डेटाचं अनालिसिस, हे डेटाचे सिक्रेट हे तुम्हाला शिकायचे असतील तर कमेंट चेक करा. ओके. माझ्या इंस्टाग्रामला जा. इंस्टाग्राममध्ये बऱ्याचशा लिंक्स दिलेल्या आहेत, तिथे जाऊन डिटेल चेक करा. मित्रांनो, हे पॉवरफुल गोष्ट आहे. आता हे झालं इक्विटी आणि ऑप्शन्स रिलेटेड. तुम्हाला लॉंग टर्मचे असे काही शेअर्स की जे 5x होतील विदिन 5 इयर्स. ओके, 5 to 10x पर्यंत जातील विदिन 5 इयर्स. असे काही शेअर्स आहेत जे 100% ची रॅली पूर्ण करतात विदिन 1 इयर. तर हे का होतं, तर याच्या पाठी असतं काहीतरी डेटाचे सिक्रेट. ओके, तर हे मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय. फार इंटरेस्टिंग जर्नी आहे. खरंच शिकण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला जाऊन चेक करायची कमेंट आणि त्या डिटेल्स, तर तुम्हाला त्याचे डिटेल्स भेटून जातील आणि तुमची ही जर्नी पुढे जाऊन सक्सेसफुल होईल. तर माझ्या डेटावरून माझा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला ऍड होऊ शकता तुम्ही. त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळतील इंस्टाग्राममध्ये. तर माझ्या डेटावरून तुम्ही फक्त एक गोष्ट केली असती, म्हणजे इतर मूर्ख रिटेलरपेक्षा तुम्ही फक्त लॉंग नसते गेले, म्हणजे ऍटलिस्ट लॉंग नसते गेले तरी तुम्ही प्रॉफिटेबल झाले असते. ऍटलिस्ट लॉस नसता केला तो पण एक प्रॉफिटच आहे मित्रांनो. एवढं पॉवरफुल आहे. मार्केट एवढं खाली असताना सुद्धा आपला शेअर पळू शकतो, 20% सर्किट लावू शकतो. तर हे मॅजिक नाही तर दुसरं काय. ओके, तर हे मॅजिक नाही आहे, याच्या पाठी मेहनत आहे. बरेच वर्ष दिलीत, बऱ्याच लोकांना डिकोड केलंय, बऱ्याच गोष्टी अंडरस्टँड केल्यात, कुठून काय डेटा येतो, कशा पद्धतीने येतो आणि त्याच्या पाठी काय सिक्रेट्स आहेत हे मी तुम्हाला डिकोड करून सांगत असतोय. तर फी नॉमिनल आहे मित्रांनो. फी एकदम 0 आहे. तुमचा 1 स्टॉप लॉस आहे असं समजा तुम्ही. ओके, तर लाईफ टाईम साठीचं लर्निंग आहे. तुमचा जो म्युच्युअल फंड आहे तो 12-15% रिटर्न देत असेल तर आपण 30% जरी अॅन्युअली कमवण्यात सक्सेसफुल झालो तरी ही जर्नी डिफरन्स क्रिएट करेल. ओके, तर वेळेकडे विचार करा. वेळ विकत घ्यायची की तुम्हाला पैसा पैसा इम्पॉर्टंट आहे की वेळ इम्पॉर्टंट आहे. तर त्याचा आन्सर असलं पाहिजे तुमच्यासाठी वेळ इम्पॉर्टंट आहे. तर ही वेळ जवळ आणू शकतो तुमचा डेटा आणि हा डेटा मी शिकवतोय. ठीक आहे, इंटरेस्टेड असाल तर नक्की चेकआउट करा. फार ब्लड बाथ झालेला आहे आणि ह्याच्यापासून कसं वाचायचं यासाठी आपण करतो ऑप्शनचं हेजिंग. तुमचा पोर्टफोलिओ 1 रुपयाने सुद्धा हल्ला नसता जर तुम्ही काही हेज करून गेले असते तर. अशा पद्धतीचे रोबस्ट गोष्टी आहेत, चेकआउट करू शकता. हे एक दिवस नाही घडत आहे, हे वारंवार घडतंय, रोज घडतंय. ओके, रोज घडतंय. रोज एखाद दुसरा असा स्टॉक येणार आणि आपण त्याला 20-20% पण रॅली करू शकतो. ऍटलिस्ट 5-6% जरी दिवसाचे कॅप्चर झाले ना तरी ते खूप होतात. त्याच्यासाठी सायकोलॉजी पण इम्पॉर्टंट आहे. सायकोलॉजी पण शिकवतोय आणि खूप काही गोष्टी आहेत ज्या लर्निंगच्या आहेत. तर आता आपण जाऊया डेटावरती. डेटा कशा पद्धतीने आलाय तो आपल्याला चेकआउट करायचा आहे. तर मित्रांनो, काल जो डेटा होता तो 4,75,000च्या पोझिशन होत्या. आता त्या 6,52,000च्या पोझिशन झालेल्या आहे आणि इथे सुद्धा 1,00,000 क्वांटिटी वाढलेला आहे. तर सरळ सरळ डायरेक्शनल त्या ठिकाणी लॉंग घेतलेला आहे, डायरेक्शनल शॉर्ट्स घेतलेला आहे. ओके, तर प्रो प्लेअरनी सुद्धा तेच घेतलेलं आहे. एकदम 360 चेंज बघायला मिळालाय मागच्या 2 दिवसामध्ये. तर तुम्ही बघा, काल परवा जो पॉझिटिव्ह टू न्यूट्रल असलेला कार्यकर्ता आज 2,00,000 पोझिशन्स निगेटिव्ह घेऊन जातो. 2,75,000च्या पोझिशन्स या ठिकाणी आता 6,52,000 पर्यंत गेलेला आहे. जो पण मूव येईल, जो पण पॉझिटिव्ह साईडला मूव येईल तो फक्त आणि फक्त शॉर्ट साठी असेल एवढं मात्र नक्की. ओके, किती पॉझिटिव्ह न्यूज येऊ द्या, ओव्हरनाईट 2 दिवसात मार्केट साईडवेज आणि निगेटिव्ह साईडलाच राहायला पाहिजे, यात काही शंका नाही. ठीक आहे, तेवढा कॉन्फिडन्स फक्त डेटा देऊ शकतो. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा. बऱ्याचशा गोष्टी आहेत लर्निंगच्या. ही लर्निंग लाईफ लॉंग ठेवायची असेल तर तुम्हाला सपोर्ट करावा लागेल. चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाहीये. लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका. जो मित्र उलटा पालट करतोय, कॉलपुट घेतोय आणि लुटला जातोय, आज बर्बाद झाले, त्यांना तर हे नक्की तुम्ही शेअर करा. ओके, तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.